गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन. युट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसार पोलिसांकडून अटक. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई. आतापर्यंत 6 पाकिस्तानी हेरांना अटक केल्याचीही माहिती. ऑपरेशन सिंदूर राबवण्यापूर्वी पाकिस्तानला त्याची माहिती दिली होती. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य. भारतानं पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी त्यांना माहिती देणं हा गुन्हा. सरकारला असं करण्यास कोणी परवानगी दिली? राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती. हे विधान प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीनं फेटाळून लावलं. त्यांचं विधान चुकीच्या संदर्भात घेतलं गेलं. पीआयबीची माहिती. शस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी सैन्याला 40,000 कोटी रुपये मिळतील. शस्त्रास्त्र खरेदीसाठी 40,000 कोटी रुपयांची मंजुरी. शस्त्रसंधीचा निर्णय आपल्याकडून झाला असता तर बरं झालं असतं. शस्त्रसंधीचं श्रेय डोनाल्ड ट्रम्प घेतायत, असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम राहतात, हे तुर्कीनं लक्षात घ्यावं, असदुद्दीन ओवैसींचं वक्तव्य. पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या निर्णयाचा तुर्कीनं फेरविचार करण्याचाही ओवैसींचा सल्ला. पाकिस्तानला पुन्हा उभं राहण्यासाठी 1 शतक लागेल. ऑपरेशन सिंदूर नंतर स्वामी रामभद्राचार्य यांची प्रतिक्रिया. भारतानं नेहमीच शेजारील राष्ट्रांसाठी मोठ्या भावाची भूमिका बजावली. भारत कोणाशी वैरभाव ठेवत नाही. मात्र जर भारताच्या वाट्याला कोणी आलंच तर योग्य उत्तर देण्यास मागे हटणार नाही. ऑपरेशन सिंदूरवर सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रतिक्रिया. चंदीगड विद्यापीठानं तुर्की आणि अझरबैजानमधील 23 विद्यापीठांसोबतचे सामंजस्य करार रद्द केले. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. सिंधू जलकरार स्थगित केल्याच्या रागातून दुबईमध्ये पाकिस्तानी तरुणांकडून एका भारतीय तरुणाचा छळ. अनेक दिवस उपाशी ठेवत प्यायला पाणी देखील दिलं नसल्याची माहिती. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या सल्लागार मंडळात 2 जिहाद्यांचा समावेश केल्यानं खळबळ. इस्माईल रोयर आणि शाख हमजा अशी त्यांची नावं. रोयर 2004ला दहशतवादी कारवायांबद्दल दोषी आढळला. पाकिस्तानच्या कलाकारांना समर्थन देणाऱ्या सुष्मिता सेनचा व्हिडिओ व्हायरल. पाक कलाकारांना पाठिंबा दिल्यानं सुष्मिता ट्रोल. बनावट सिम कार्डद्वारे पाकिस्तानला संवेदनशील माहिती लीक करणाऱ्या देशद्रोही टोळीचा पर्दाफाश. राजस्थान, आसाम आणि तेलंगणामधून 7 जणांना अटक. ऑपरेशन सिंदूरमुळे राफेल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला मोठा फायदा. शेअर्स विक्रमी उच्चांकी पातळीवर. नांदेडमध्ये मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहांविरोधात काँग्रेस आक्रमक. कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जोडे मारो आंदोलन करत निषेध केला. साताऱ्यात भाजपनं सद्भावना तिरंगा रॅली काढली. भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रॅलीत सहभागी. शहीद जवानांच्या समर्थनार्थ नालासोपारा तिरंगा रॅलीचं आयोजन. विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा रॅली काढण्यात आली. दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भाजप दगाबाज मित्र निघाला. उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. एक वेळ देशात भाजप राहणार नाही, पण काश्मीर आपलंच राहील. जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर वैचारिक विरोध असला तरी आम्ही पंतप्रधानांसोबत. उद्धव ठाकरेंचं विधान. आणि या घडीची एक महत्त्वाची बातमी. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC मध्ये कारखान्याला भीषण आग लागली आहे आणि या भीषण आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. 5 ते 6 जण या आगीमध्ये अडकल्याची माहिती मिळतेय. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी मोठा बंदोबस्त या घटनास्थळावरती तैनात केलाय. या आगीमध्ये आणखी 5 ते 6 जण अडकल्याची माहिती मिळते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. 3 जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याचं कळतंय. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC मध्ये कारखान्याला भीषण आग लागली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही कळू शकलेलं नाही. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री आग लागलेली आणि 3 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाल्याचं देखील कळतंय. आगीत होरपळून 3घांचा मृत्यू झालाय. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालंय. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सर्वतोपरी केले जात आहेत, पण आगीचा भडका उडालेला आहे आणि 3घांचा यामध्ये मृत्यू झालाय आणि आणखी 5 ते 6 जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते.
सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री आग लागली होती। या आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। 5 ते 6 जण अडकलेले आहेत। आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही कळू शकलेलं नाही। अग्निशमन दलाच्या गाड्या तिकडे पोहोचलेल्या आहेत। या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या केले जात आहेत। आफताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, तिघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। आगीची सद्यस्थिती काय आहे? नक्कीच साधारणतः पहाटे 3:30च्या सुमारास जी आहे ती आग लागलेली होती। सोलापुरातली ही सेंट्रल इंडस्ट्रीज आहे। सोलापुरातल्या अक्कलकोट रोड MIDC भागामध्ये असलेली ही इंडस्ट्री आहे आणि प्रचंड मोठं असं हे युनिट आहे आणि या ठिकाणी पहाटे 3च्या सुमारास ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस खरं तर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि तेव्हापासून रेस्क्यूचे काम जे आहे ते आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। साधारणतः 4 तासाहून अधिकचा वेळ झालेला मात्र आग जी आहे ती कुठल्याही पद्धतीनं नियंत्रणात अद्यापही आलेलं नाही आहे। संपूर्ण कारखाना जो आहे तो आगीत भस्मसात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर टॉवेलचं हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि त्यामुळं टॉवेल बनवण्यासाठी जे लागणारं सगळं साहित्य आहे, दोरी असेल, कापड असेल, या वेगवेगळे यार्ड्स असतील, केमिकल्स असतील, अशा पद्धतीचं साहित्य यामध्ये असल्या कारणानं आग जी आहे ती भीषण स्वरूपात पसरत चाललेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर याच ठिकाणी अनेक कामगार आणि हे जे कारखान्याचे मालक आहेत ते स्वतः देखील राहत होते आणि त्यामुळं 3 ते 4 लोकांना 3 लोकांना जे आतापर्यंत या आगीतून बाहेर काढल्या, मात्र त्या तिघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आता कळते आणि अद्यापही 5 ते 6 लोक जी आहेत ते कारखान्यात अडकल्याची माहिती आहे। खरं तर सोलापूर महानगरपालिका असेल, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, NTPC असेल, या सगळ्या ठिकाणाहून अग्निशमन बंब जे आहे ते मोठ्या प्रमाणात मागवण्यात आलेले आहेत। सुमारे 20हून अधिक पाणी बंबांचा वापर जे आहे ते आतापर्यंत करण्यात आलेला आहे। पोलिसांची मोठी यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। खरं तर नातेवाईक आरोप करतायत की अग्निशमन दल वेळेत पोहोचलं असतं तर ही दुर्घटना कदाचित टळली असती, मात्र मोठ्या प्रमाणात आग जी आहे ती भडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बरोबर आहे आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत। शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर भीषण आगीमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे, होरपळून मृत्यू झालेला आहे। अद्याप 5 ते 6 जण कारखान्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। या दृश्यांमधून आपल्याला आगीची तीव्रता आपल्याला सध्या दिसते। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। संजय राऊतांनी हे पुस्तक लिहिलं म्हणून जेलमधली खरी परिस्थिती समोर आली। नरकातला स्वर्ग या पुस्तकावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सत्तेचा गैरवापर कसा होतो हे पुस्तकात लिहिलंय शरद पवारांची माहिती। संजय राऊत यांचं पुस्तक म्हणजे मार्केटिंग। एखाद्याचं मार्केटिंग कसं करायचं तर राऊतांकडून शिकावं। बाळासाहेबांचे विचार सोडले त्यावेळीच तुम्ही नरकात गेलात। मंत्री प्रताप सरनाईकांचा राऊतांवर निशाणा। संजय राऊत यांचं पुस्तक सत्य घटनेवर आधारित की काल्पनिक कथा? पुस्तक वाचल्यानंतर आपण स्वर्गातलं नरक हे पुस्तक लिहिणार। उदय सामंत यांचा राऊतांवर निशाणा। आपण खूप मोठे स्वातंत्र्यवीर आहोत असा आव आणून संजय राऊत सध्या बोलतायत। संजय राऊतांवर नीलम गोऱ्हेंची टीका। उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडच्या दौऱ्यावर स्नेहल जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार तर मुंबई गोवा महामार्गाची देखील पाहणी करणार। अमरावती महानगरपालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार। भाजप नेत्या नवनीत राणांचं वक्तव्य। गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून काँग्रेसचा हल्लाबोल। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल सक्षम नसल्याचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतः लक्ष घालण्याची खासदार नामदेव किरसाण यांची मागणी। भटक्या विमुक्तांना आता राज्यात कुठेही रेशन मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची तक्रार। आमदार बोरनारेंनी मारहाण केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्तीचा निर्णय, मात्र 17 दिवस उलटूनही अंमलबजावणी नाही। त्यामुळे टोलमुक्ती कधी? इलेक्ट्रिक वाहनधारकांचा सरकारला सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली। प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले।
मराठवाडा विद्यापीठानं नॅक मूल्यांकन न केलेल्या 476 पैकी तब्बल 233 महाविद्यालयांना दणका. या महाविद्यालयामध्ये नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही. 9 जूनला प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीबंदी संदर्भातील सुनावणी निकाल आमच्या बाजूनच लागणार. रायगडमधील पेणच्या गणेश मूर्तीकारांना विश्वास. मशीद बंदर स्टेशनचा कायापालट होणार. उंच डेक बांधण्याची योजना. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. हार्बर मार्गावर आज वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक. या काळामध्ये लोकल सेवा बंद राहणार. प्रवाशांना ट्रान्स हार्बरवरून प्रवासाची मुभा. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर आज मेगा ब्लॉक. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. पुढच्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाचा इशारा. राज्यात 19 मे ते 25 मे दरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. बुलढाण्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. पावसामुळे अनेक ओढ्यांना पूर. जिल्ह्यामध्ये अनेक वादळी वाऱ्यासह पाऊस. नाशिकच्या निफाड तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. विविध गावासह शेतात पावसाचं पाणी साचलं. फळबागांसह पिकांचंही मोठं नुकसान. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे नदी नाल्याला पुराचं स्वरूप. वडनेर भैरवमध्ये 15 ते 20 शेतमजुरांच्या झोपड्या वाहून गेल्या. वाशिमच्या मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला माल वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. याची दखल स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली असून मदत करण्याचं आश्वासनही दिल्याची शेतकऱ्यांची मागणी. पालघर जिल्ह्यातील देहर्जी नदीवरती उभारण्यात येणाऱ्या धरणाचे 80% काम पूर्ण. या धरणातून वसई विरार महापालिकेला दररोज 190 MLD पिण्याचं पाणी मिळणार. खत आणि बियाणांचं लिंकिंग करणाऱ्या आणि जास्त भावानं विकणाऱ्या कंपन्यांवर राज्य सरकार कारवाई करणार. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी लातूरातील नारायण ई टेक्नो शाळेची केली तोडफोड. विनामान्यता सुरू असलेली शाळा बंद करून कारवाई करण्याची मागणी केली. बीडच्या परळीमध्ये टोळक्याकडून मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय देशमुखांनी भेट घेतली. देशमुखांनी दिवटेच्या तब्येतीची विचारपूस केली. परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात 5 जणांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी तर 2 अल्पवयीन आरोपींची रवानगी. निरीक्षण गृहामध्ये 4 जण अद्यापही फरार. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या पुजारी अनुप कदमला 3 वर्ष मंदिर प्रवेश बंदी. मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ करत प्रशासकीय कार्यालयामध्ये तोडफोड केली होती. मुंबई शहरामध्ये कार मालकाकडून कार भाड्यानं चालवायच्या नावाखाली गाडी विकून फसवणूक. आरोपीला MIDC पोलिसांकडून अटक. अंधेरीतली घटना. भारत डायमंड बोर्ड्समधून 5 कोटींचे हिरे घेऊन व्यापारी पसार. BKC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेड. या प्रकरणी महिलांच्या नातेवाईकांकडून बसच्या काचेवर दगडफेक. संपूर्ण प्रकरणात बीड पोलिसात गुन्हा दाखल. वाशिममध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींसह 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. वाशिम उपविभागीय पोलिसांची कारवाई. बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर महामार्गावर मद्यधुंद कंटेनरनं चालकाची अनेक वाहनांसह 20 जणांना धडक. अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू. घटना CCTVत कैद. महाड तालुक्यातील करंजाडी गावाजवळ विन्हेरे स्वारगेट एसटी बसचा अपघात. एसटी बसमधील 8 प्रवासी जखमी. नाशिकच्या नांदगावमध्ये कार आणि मालवाहू ट्रकचा भीषण अपघात. घटनेत 3घांचा जागीच मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी. भिवंडी तालुक्यात कौटुंबिक वादातून चुलत सासऱ्याची दगडानं ठेचून हत्या. हत्येनंतर परिसरात खळबळ. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDC भागामध्ये कारखान्याला भीषण आग. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास आग लागल्याची माहिती. 3घांचा मृत्यू. सोलापुरातील सेंट्रल इंडस्ट्री कारखान्यामध्ये 5 ते 6 जण अडकल्याची माहिती. घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात. धुळ्यामध्ये गांजा तस्करी करणारा गजाआड. तब्बल 28 किलो गांजाची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वात कारवाई. नालासोपाऱ्यातील प्रगतीनगरमध्ये 5.6 कोटींचा MD ड्रग्ज जप्त. या प्रकरणी नायजेरियन महिला अटकेत तर साथीदार फरार. दिल्लीमध्ये आरोपी मोहम्मद खलीलला पोलिसांनी अटक केली. दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये खलील मुख्य आरोपी होता
त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 5,000चं इनाम जाहीर केलं होतं. पीएमआरडीएच्या उपक्रमांचा राज्यभरात डंका. उत्कृष्ट सेवा सुविधांच्या बळावर मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत तिसरं स्थान मिळालं. पीएमआरडीएला 100 पैकी 76.2% गुण. देशात इंधनाची मागणी वाढली. पेट्रोलच्या वापरात मे महिन्यात 10% वाढ. 1 ते 15 मे दरम्यान पेट्रोलचा 15 लाख टन इतका वापर. 14वे पोप लिओ यांचा पदग्रहण सोहळा आज व्हॅटिकन सिटीमध्ये पार पडणार. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता कार्यक्रम सुरू होणार. भारत सरकारचे एक अधिकृत शिष्टमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित असेल. भारताची बांगलादेश विरुद्ध कडक कारवाई. बांगलादेशातून भारतात येणारे तयार कपडे, प्रोसेस फूड इत्यादींच्या आयातीवर बंदर निर्बंध लादले. इको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी योगी सरकारचे मोठे निर्णय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार कतर्निया घाट ते दुधवा व्याघ्र प्रकल्पापर्यंत विस्टाडोम कोच ट्रेन सेवा सुरू. 14 वर्षांनंतरही कान्सच्या रेड कार्पेटवरती अँजेलिनाचा ग्लॅमर. अँजेलिनाच्या चमकदार ड्रेसनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. गौतम गंभीरनं सपत्नीक तिरुमाला मंदिराचं दर्शन घेतलं. इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी गंभीरचं देवदर्शन. 2 दिवसांपूर्वी गौतमनं सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शन घेतलं होतं. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीनं गायक राहुल वैद्यला इंस्टाग्रामवर अनब्लॉक केलं. यावर आनंदी होऊन राहुलनं सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत विराटचे आभार मानले. सुपरस्टार कमल हसन यांच्या बहुप्रतीक्षित ठग लाईफ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज. कमल हसन ऍक्शन अवतारात दिसणार. चित्रपटामध्ये कमल हसन रंगराय नावाच्या गुंडाच्या भूमिकेत. बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेतला. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.